महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कोल्हापूर विभागीय मंडळ कोल्हापूर येथे संघटना बैठक संपन्न। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कोल्हापूर विभागीय मंडळ कोल्हापूर यांनी फेब्रुवारी व मार्च महिन्यामध्ये घेतल्या जाणाऱ्या प्रात्यक्षिक व 10वी-12वी लेखी परीक्षा या पार्श्वभूमीवर कोल्हापूर विभागातील संघटनेची बैठक आयोजित केली होती। सदर बैठकीला उपस्थित असणारे विविध संघटनेचे पदाधिकारी प्रतिनिधी यांनी विषय मांडले। 80 ते 90% शाळेत प्रयोगशाळा सहाय्यक व प्रयोगशाळा परिसर नसल्याने विज्ञान शिक्षक प्रात्यक्षिक परीक्षा कसे घेत असतील हे आपणच अनुमान काढावे। प्रात्यक्षिक परीक्षा घेत असतील का याबाबत 5वी ते 12वी या वर्गातील विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा होत असतील का? इयत्ता 10वी व 12वी प्रात्यक्षिक परीक्षेसाठी भरारी पथक नेमावे। प्रात्यक्षिक परीक्षेसाठी प्रत्येक शाळेत बहिस्थ परीक्षक असणे आवश्यक। प्रात्यक्षिक परीक्षेचे मानधन हे संबंधित कर्मचारी यांना त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावे। पर्यवेक्षकांचे पेपर तपासणीबाबतचे योग्य ते प्रशिक्षण बोर्डाने आयोजित करावे। एकाच वेळी नियामक केंद्र संचालक, उपकेंद्र संचालक अशा नियुक्त्या केल्या जातात, त्यामुळे पेपर तपासणी काम वेळेत होत नाही। पर्यवेक्षक, नियामक आणि एक्झामिनर्स यांचे मानधन वाढावे असे अनेक प्रश्न संघटना प्रतिनिधी यांनी उपस्थित केले। सदर बैठकीला शिक्षक, आमदार, माननीय प्राध्यापक जयंत आसगावकर, बोर्डाचे अध्यक्ष सुधाकर तेलंग, सचिव सुभाष चौगले, सहाय्यक सचिव DS पवार तसेच शिक्षण उपसंचालक कार्यालयामधील अधिकारी, कोल्हापूर विभागातील शिक्षण अधिकारी, वेतन पथकमधील प्रतिनिधी तसेच कोल्हापूर विभागातील सर्व संघटनेचे अध्यक्ष, सचिव व पदाधिकारी उपस्थित होते। पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी श्री जगदीश शिर्के।